आतमध्ये कर्मचारी आहेत ते सगळं व्यवस्था जे भिजले नाहीत पोते ते काढायला लागले ते 1 करोड रुपयाच्या वरती नुकसान झालेलं आहे। आणि जवळपास आता आमचे कंपनीचे कामगार 10,000 कामगार आहेत। एवढी कामगार आज महिलांना सुट्टी आहे, पुरुषांना सुट्टी आहे, सगळ्यांना सुट्टी आहे। याचं प्रशासनाने दखल घ्यावा। एवढं नुकसान झाले आमचं कंपनीचं, हे सगळं नुकसान भरपाई मिळावा। स्कॉर्पिओ कार साहेबाची आहे, कंपनीची आहे। गाड्या भिजले ती स्कॉर्पिओ गाड्या भिजले ती 2 व्हीलर आहे ती 4 व्हीलर आहे ती बाहेरचे ट्रान्सपोर्टचे गाड्या आहे ती। आणि आतमध्ये तंबाखू मटेरियल जे पॅकिंगचं सिस्टीम जे जे असते सगळं काय भिजलेलं आहे। टोटली मिनिमम 1 करोड 1.5 करोड रुपयेपर्यंत नुकसान झालेलं आहे कंपनीचं। आणि त्याच्यामध्ये परत आमच्या कामगार वर्गांचं बी खूप प्रमाणे नुकसान झालेलं आहे। 10,000 विडी कामगार आहेत ते कंपनीचे, त्यांचेही आज पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे। सगळे कारखाने बंद आहेत ती। आणि तसंच पुरुष कामगार जे पॅकिंग करतात त्यांचंही पूर्णप्रमाणे नुकसान आहे, त्यांनाही दोन्ही सेंटरमध्ये पूर्णपणे बंद ठेवलेलं आहे। त्यानंतर आता जर 3-4 दिवसपर्यंत पाणी जाऊ शकत नाही, कारण तिथपर्यंत पूर्ण कोपरा पूर्ण सगळं लाईट वगैरे सगळं बंद आहे पूर्ण। एक सकाळी तर एका कामगाराला अत्यक्ष शॉक लागलेला होता, तरी तो तोडक्यामध्ये बचवलेला आहे। तरी अशा घटना होऊ नये तरी पण प्रशासनाने कोणी इकडे दखल घेत नाही। देशा बिडी कामगार म्हणजे कोणी प्रशासन आज 10-15 हजार बिडी कामगार काम करतात, तरी प्रशासन कोणीही दखल घेत नाही।